नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप फुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आपण एम-एस-टी-सी-ई-टीसाठी ऑलरेडी स्ट्रॅटेजी पाहिली. तर बऱ्याचशा विद्यार्थ्यांच्या कमेंट आल्या किंवा कॉल आल्या, की ड्रॉपरसाठी काहीतरी एक स्पेशल व्हिडिओ आणा. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे, की ड्रॉपरची स्ट्रॅटेजी कशी पाहिजे. ओके. जर तुम्ही पार्शियल ड्रॉपर असाल किंवा तुम्ही फुल टाईम जर ड्रॉप घेतला असेल, तर हा व्हिडिओ तुम्ही बिलकुल स्किप करू नका. या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे, की ड्रॉपरने नक्की काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने अभ्यास केला पाहिजे त्यासोबत त्यांच्या नक्की काय रुटीन असलं पाहिजे ड्रॉपर्सचं. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप स्पेशल होणार आहे आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल, तर फक्त या चॅनलला सबस्क्राईब करा. तर आपण सुरू करूया व्हिडिओला. तर मित्रांनो सर्वप्रथम आयडेंटिफाय मिस्टेक्स. ओके. तर मागच्या वेळेस तुमच्याकडून काय मिस्टेक झाल्या त्या तुम्हाला सर्वप्रथम आयडेंटिफाय करायचं तुम्हाला थोडंसं एक फ्लॅशबॅकमध्ये जायचंय. आपण कशा पद्धतीने स्टडी करत होतो, त्याच्यानंतर आपण एखादा क्वेशन असेल त्याला कसं सॉल्व्ह करत होतो किंवा आपण लेक्चर कशा पद्धतीने अटेंड करत होतो. या सर्व गोष्टीचं तुम्हाला काय करायचंय, की एनालिसिस करायचंय. ओके. एनालिसिस केल्यानंतर तुम्हाला काय करायचंय, की पाहायचंय त्या गोष्टी बरोबर आहेत की नाही. तुम्हाला मेंटरला भेटायचंय म्हणजे समजा तुमचे मोठे भाऊ-बहीण वगैरे कोणी असतील किंवा तुमचे टीचर्स असतील. त्यांना सांगायचं, की असं-असं मी करत होतो. ही अभ्यासाची पद्धत योग्य आहे की अयोग्य? तुम्हाला भेटायचंय जे तुम्हाला चांगला सल्ला देऊ शकतात, तर त्यांना तुम्ही भेटा. बरोबर. त्यांना विचारा, की ही पद्धत बरोबर आहे की नाही? समजा तुमची जर रुटीन काही चुकीची असेल किंवा तुम्ही वेगळ्या कन्सेप्टचा अभ्यास करत असाल किंवा समजा तुम्ही जे टॉपिक्स इम्पोर्टंट नाहीत त्यांच्यावर जास्त फोकस देत असाल, तर या गोष्टीचं तुम्हाला कुठेतरी एक आयडेंटिफिकेशन करायचंय. सर्वप्रथम म्हणजे मिस्टेक तुम्हाला आयडेंटिफाय करायच्यात. ओके. आता फक्त मिस्टेक आयडेंटिफाय करायच्या नाहीत, तर त्या सुधारायच्यात. बरोबर. आता त्या कशा पद्धतीने सुधारायच्यात किंवा कोणता तुमचा अप्रोच असणार आहे, ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजे या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता सर्वप्रथम काय करायचं, की तुम्हाला स्वतःचं सेल्फ एनालिसिस करायचंय. तुम्हाला तुमच्या काय मिस्टेक आपण मागच्या वेळेस केल्या, जेणेकरून आपल्याला कमी पर्सेंट आले किंवा एक मनासारखे पर्सेंटाइल नाही आले. तर ते तुम्हाला पाहायचंय, आयडेंटिफाय करायच्या तुमच्या मिस्टेक्स. आता त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं नेक्स्ट, एक तुम्हाला परफेक्ट रूटीन बनवायचंय. ओके. रूटीन म्हणजे थोडक्यात एक टाईम टेबल आणि ते फॉलोच करायचं. बरेचसे विद्यार्थी काय करतात, टाईम टेबल बनवतात किंवा अभ्यासाची एक स्ट्रॅटेजी ठरवतात. एक पुढचे 10-15 दिवस करतात आणि त्याच्यानंतर विसरून जातात. आपल्याला तसं बिलकुल करायचं नाही. रूटीन बनवत असताना जास्त स्ट्रिक्ट रूटीन बनवूच नका. रूटीन असं बनवा किंवा समजा तुम्हाला कोणत्या सब्जेक्टला किती वेळ द्यायचा आहे. डायरेक्टली असं नका करू, की समजा फिजिक्सला दिले 4 तास. होणार आहे का ते? नाही होणार आहे. त्याच्यामुळे काय करा, रूटीन देत असताना असं रूटीन बनवा, की जे पहिलं स्मूथ असलं पाहिजे. ओके. म्हणजे कसं तुम्ही ते फॉलो करू शकता आणि एक वेळेस जर तुम्हाला त्या रूटीनची सवय झाली, तर त्याच्यानंतर तुम्ही ते थोडंसं स्ट्रॉंग किंवा हार्ड बनवत जाऊ शकता, बरोबर. पहिल्यांदा बनवताना काय करायचं, की पाहायचं आपला कोणता सब्जेक्ट समजा वीक आहे. जो सब्जेक्ट आपला वीक असेल किंवा समजा 11चा पोर्शन आहे, याला फिक्स टाईम द्यायचा. आता आपल्याकडे किती वेळ आहे समजा आपण कन्सिडर करूया, की 7 महिने आपल्याकडे एक्झामसाठी आहेत. ओके. तर त्या 7 महिन्यामध्ये आपल्याला काय कंप्लीट करायचं आहे, की 11चा जो पोर्शन आहे फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथेमॅटिक्स तो कंप्लीट करायचा आहे. त्याचबरोबर 12चा जो पोर्शन आहे फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स तो कंप्लीट करायचा आहे, बरोबर. आता 11साठी एवढं स्पेशल लक्ष देण्याची गरज नाहीये. कारण तुम्ही जर पाहिलं, की आपण चॅनलवर ऑलरेडी इम्पोर्टंट टॉपिक्सची तुम्हाला प्लेलिस्ट प्रोव्हाईड केली आहे. ओके. प्लेलिस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलवर व्हिजिट करा. त्या ठिकाणी तुम्हाला 11ची प्लेलिस्ट मिळून जाईल. त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला प्रत्येक चॅप्टरचं इम्पोर्टंट कोणते पॉइंट्स तुम्ही केले पाहिजेत, त्याच्यावर कोणते प्रश्न येऊ शकतात, हे तुम्हाला तिथं सांगितलंय. तुम्ही नक्की ती प्लेलिस्ट आपली पहा. आता महत्त्वाचं म्हणजे 12चा सिलेबस. ओके. 12चा सिलेबस जर आपण पाहिला, खूप मोठा सिलेबस आहे मित्रांनो, बरोबर. फिजिक्स असेल, केमिस्ट्री असेल, मॅथेमॅटिक्स आपल्याला पार्ट 1, पार्ट 2 दोन्ही कव्हर करायचंय. त्याच्यामुळे काय केलं पाहिजे, एक परफेक्ट रूटीन तुम्ही बनवलं पाहिजे. म्हणजे समजा मला एका दिवसातले समजा फिजिक्सला 2 तास द्यायचेत. ओके. त्याच्यानंतर केमिस्ट्रीला 2 तास द्यायचेत. तर या पद्धतीने रूटीन बनवा. आता या 2 तासामध्ये काय करायचं, की तुम्ही करायचं. म्हणजे या पहिला अर्धा तास समजा मी ही कन्सेप्ट शिकणार, बरोबर. त्याच्यानंतरनं काय करणार, व्हिडिओ लेक्चर पाहणार, पी-वाय-क्यू सॉल्व्ह करणार किंवा डी-पी-पी सॉल्व्ह करणार. तर यासारखं तुम्ही जर रूटीन बनवलं व्यवस्थित, नक्की मित्रांनो चांगला रिझल्ट येईल आणि नक्की तुम्ही एका चांगल्या कॉलेजमध्ये जाणार. ओके. आता त्याच्यानंतर काय करायचं, की कॉन्फिडंट राहायचंय आणि पॉझिटिव्ह राहायचंय. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे ड्रॉपरसाठी. बघा, आता तुमचा कॉन्फिडन्स कमी झालेला आहे. मी ज्यावेळेस कॉल अटेंड करतो किंवा कमेंट पाहतो, तर त्यावेळेस ड्रॉपर्स कुठेतरी म्हणजे घाबरलेले आहेत. बिलकुल घाबरून जायचं नाही किंवा एक निगेटिव्हिटी तुमच्या मनामध्ये येऊ द्यायची नाही. कारण विद्यार्थी कसं होतं, की त्यांचे मित्र वगैरे हे कॉलेजमध्ये सध्या फर्स्ट इयरमध्ये शिकत असतात आणि ते सध्या ड्रॉप घेऊन इथं काहीतरी करतायत. ओके. तर काहीतरी तुम्ही करताय हे तुम्ही लक्षात ठेवायचं. तुम्ही आज ना उद्या कॉलेजमध्ये जाणार आहेत, पण ते कोणत्या कॉलेजमध्ये जाणार आहेत याच्यासाठी तुम्ही 1 वर्ष इन्व्हेस्ट करताय. त्याच्यामुळे ही गोष्ट विसरायची नाही. ऑल्वेज पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करायचा. ओके. पॉझिटिव्ह राहण्यासाठी तुम्ही परफेक्ट रूटीन बनवायचं आणि स्वतःला कामामध्ये व्यस्त ठेवायचं. ओके. तुमच्यातला कॉन्फिडन्स जी निगेटिव्हिटी वगैरे जी असेल तर ती तुमच्यातली नाहीशी करून ठेवायची. कारण रिझल्ट सगळ्याचे चांगले येणार आहेत. ही एकाच आशेवर तुम्ही अभ्यास करायचा आणि 100% रिझल्ट तुमचा चांगला येणार आहे. आता त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला,
की डोंट कंपेअर युअरसेल्फ विथ अदर्स हा एक खूप महत्त्वाचा पॉइंट आहे. कारण आता पहा, तुम्ही समजा स्वतः थोडा एक विचार करून पहा, की तुमचे जे मित्र आहेत, समजा 12वी मित्र असतील, 11वी मित्र असतील, तर ते सध्या आता कोणत्या ना कोणत्या तरी कॉलेजमध्ये असतील, इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये असतील. तर ज्यावेळेस आपण पाहतो समजा त्यांच्या कॉलेजला त्यांना फोनवर विचारतो वगैरे, तर ते काय सांगतात, की असं-असं चाललंय, खूप मस्त चाललंय. किंवा समजा ते आता इंडक्शन प्रोग्राम वगैरे त्यांच्या कॉलेजचे असतील, गॅदरिंग वगैरे असतील, त्याची स्टोरी ठेवणार, स्टेटस ठेवणार आणि तुम्हाला कुठेतरी मनात वाटणार, की "यार आपण तर इथंच बसलोय घरी." ते कॉलेजमध्ये एन्जॉय करतायत वगैरे त्यांची कॉलेज लाईफ चांगली चालली. मग तुमच्या मनात कसं होईल निगेटिव्हिटी येईल. बरोबर? तुम्हाला अभ्यासात मन लागणार नाही तुम्हाला. त्याच्यामुळे ह्या गोष्टीचा तुम्ही म्हणजे तुमची डोंट कंपेअर युअरसेल्फ विथ अदर्स. तुमची स्वतः स्वतः तुम्ही दुसऱ्यासोबत बिलकुल कंपेअर करत नाही. ठीक आहे का आज ते XYZ कॉलेजमध्ये आहेत, तर आपण उद्या त्याच्यापेक्षा चांगल्या कॉलेजमध्ये जाऊन त्यांच्यापेक्षा स्टोरी आणि स्टेटस चांगले ठेवू. याचा तुम्ही विचार करायचा. त्याच्यामुळे ऑल्वेज पॉझिटिव्ह राहायचं. म्हणजे मागच्या ह्याच्यामध्ये मी सांगितलेला हा पॉइंट ऑल्वेज पॉझिटिव्ह राहायचं, कॉन्फिडंट राहायचं आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुमचे सेल्फ युअर सेल्फ तुम्ही कुणाबरोबरही कंपेअर करायची नाही. बरोबर? कारण इन फ्युचर जे होणार आहे ते चांगल्यासाठीच होणार आहे. बरेचसे लोकं म्हणतात जे होणार आहे ते चांगल्यासाठी होणार आहे आणि ते खरं आहे. बरोबर? त्याच्यामुळे त्याच्यावर नक्की विश्वास ठेवायचा. कॉन्फिडन्स कमी होऊ द्यायचा नाही. बिलकुल कॉन्फिडन्स कमी होऊ द्यायचा नाही. तुम्ही जे काम करताय ते व्यवस्थित मन लावून करायचं. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे, डोंट वेस्ट युअर टाईम. मित्रांनो, जसं मी आता प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगतोय, एक हार्डली 6 ते 7 महिने राहिलेत. ओके. पूर्ण 7 सुद्धा म्हणता येणार नाही. 6 ते 7 महिने राहिलेत. आता तुम्हाला या 6 ते 7 महिन्यामध्ये प्रूव्ह करायचंय. ओके. आता तुमचं कसं झालं समजा आता विचार करा. ड्रॉपर्समध्ये असे बरेचसे एक्झाम्पल असतात, की समजा एक कमी पर्सेंटाइल 50 ते 60 पर्सेंटाइल त्यांना असतात आणि ड्रॉप घेतल्याच्या नंतर त्यांना 95-96 पर्सेंटाइल येतात. ओके. 96 पर्सेंटाइल येतात. पण काही अशा केस सुद्धा असतात, की ज्यांना ऑलरेडी चांगले पर्सेंटाइल असतात. समजा 80-90 त्यांना पर्सेंटाइल असतात, पण ड्रॉप घेतल्याच्या नंतर त्यांच्या पर्सेंटाइलमध्ये आपल्याला म्हणजे ड्रॉप झालेला पाहायला मिळतो. त्याच्यामुळं त्यांनी काही चुका केलेल्या असतात, की जो टाईम त्यांना मिळालेला आहे सध्या. ओके. हा टाईम तुमचा खूप महत्त्वाचा आहे. कारण तुम्ही विचार करा, तुम्ही ऑलरेडी 1 वर्ष लॅगिंगमध्ये चाललाय. कारण तुमच्या सोबतचे जे मित्र-मैत्रिणी होते, ते ऑलरेडी फर्स्ट इयरमध्ये आहेत, बरोबर? म्हणजे त्यांनी 25% इंजिनिअरिंग ते ज्यावेळेस कंप्लीट करताल, तो त्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंगमध्ये एंट्री घेणार आहे. त्याच्यामुळे आता सध्या जो पिरियड तुम्हाला दिलाय, तो बिलकुल तुम्ही वेस्ट करायचा नाही. जर हा पिरियड जर वेस्ट केला तुम्ही, तर नंतर नेक्स्ट इयरला ड्रॉप घेऊन काय फायदा होणार आहे? पुन्हा त्याच प्रकारच्या तुम्ही कॉलेजमध्ये जाणार आहे. त्याच्यामुळे हा जो टाईम आहे, तो तुमच्यासाठी पीक किंवा आपण त्याला टर्निंग पॉइंट म्हणू शकतो. त्याच्यामुळे इथं तुम्ही बिलकुल हलगर्जीपणा करायचा नाही. ठीक आहे, काही ज्या चुका झाल्या असतील आपल्या 12वी पर्यंत किंवा पहिल्या ड्रॉपपर्यंत आपण जे काही केलं असेल, ठीक आहे, झालं गेलं गंगेला मिळालं. पण आता तुमचा बिलकुल तुम्ही टाईम वेस्ट करायचा नाही. टाईम वेस्ट कशात होतो जनरली मुलांचा अभ्यास सोडून बाकीच्या गोष्टी करणं. सोशल मीडिया असेल, गेम वगैरे असतील, तर या गोष्टींपासून कमीत कमी पुढचे 6 ते 7 महिने तुम्ही दूर राहायचे. त्याच्यानंतर आपलाच वेळ आहे. ओके. त्याच्यानंतर तुम्हाला समजा थांबवणारं वगैरे कोणी नसणार. पण हे 6 ते 7 महिने तुम्हाला प्रूव्ह करण्यासाठी वेळ आहे. त्याच्यामुळे तुमचा एकही मिनिट वाया गेला नाही पाहिजे. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट काय? स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच. ओके. आता बरेचसे मी ड्रॉपर पाहिले, तर त्यांचं म्हणणं कसं होतं, की माझा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे. माझा ऑलरेडी अभ्यास झालेला आहे. आणि ज्यावेळेस परीक्षा येते, परीक्षा जवळ येते आणि मग ते म्हणतात, की माझा बिलकुलच अभ्यास झाला नाही. त्याच्यामुळे काय करायचं तुम्ही ड्रॉप घेतलाय ना, तुम्ही स्क्रॅच झिरोपासून सुरुवात करा. ओके. जरी तुम्हाला एखादी कन्सेप्ट येत असेल, तर ती पुन्हा करा. ज्या पद्धतीने तुम्ही 11th-12th मध्ये करत होतात, त्यासारखं तुम्ही पुन्हा करा. म्हणजे असं तुम्ही याच्यात जाऊ नका, की हा माझा पोर्शन झालेला आहे. आता मी फक्त पी-वाय-क्यूज वगैरे सॉल्व्ह करतो किंवा हायर लेव्हलच्या कन्सेप्ट करतो. असं बिलकुल करू नका. हा वेळ म्हणजे समजा हे जे वर्ष आहे, ते असं कन्सिडर करा, की तुम्ही सध्या 12th मध्येच आहेत. आणि ज्या पद्धतीने तुम्ही पहिल्या वेळेस अभ्यास केला होता, त्याच पद्धतीने याही वेळेस अभ्यास करा. त्याच्यामुळे सांगण्याचं तात्पर्य एवढं, की पहिल्या 0 पासून सुरुवात करा. नक्कीच तुम्ही हा आकडा गाठवल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यामुळे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे 0 पासून सुरुवात करा आणि सगळं व्यवस्थित होईल. ओके. काळजी करायची गरज नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे? स्टडी हार्ड, स्टडी स्मार्ट. आता आपल्याला कोणत्या प्रकारची स्टडी करायची? तर स्मार्ट पद्धतीची स्टडी करायची. तुम्ही फर्स्ट ऑफ ऑल आता मी पहिलं जे सांगितलं तुम्हाला, एनालिसिस करायचं. ओके. मागच्या वेळेस आपण काय करत होतो? स्टडी हार्ड. भरपूर तुम्हाला समजा YouTubeचे थंबनेल्स वगैरे मिळतील. स्टडी हार्ड, स्टडी हार्ड. बिलकुल तसं करायचं नाही आपल्याला. कारण ही एक्झाम आहे. या ठिकाणी जेवढं आपण स्मार्ट पद्धतीने खेळू, तेवढं आपल्यासाठी सेफ असणार आहे. मग याच्यामध्ये काय करायचं की शॉर्ट ट्रिक्स. आता CET एक्झाममध्ये तुम्हाला एक्सप्लेनेशन लिहायची गरज नसते. तुम्हाला फक्त काय करायचं ते 4 ऑप्शन असतात. ओके. 4 ऑप्शनमधलं कोणतं एक बरोबर आहे ते टिक करायचं असतं. आता त्याचे भरपूर मेथड्स असतात, की कोणतं नक्की गेस करायचंय. ओके. तर त्याच्यामुळे काय करतो शॉर्ट ट्रिक्स ज्या असतात क्वेशनच्या ओके. मोस्ट ऑफ इंटिग्रेशन वगैरे असतील, डेरिव्हेशन वगैरे असतील किंवा वेक्टरचे जे क्वेशन असतात त्याच्यामुळे भरपूर प्रकारच्या शॉर्ट ट्रिक्स आहेत किंवा मॅट्रायसेस असतात. ओके. भरपूर प्रकारच्या शॉर्ट ट्रिक्स आहेत त्या तुम्ही सॉल्व्ह करा. म्हणजे त्या तुम्ही लिहून ठेवा.
त्याची प्रॅक्टिस करत चाला म्हणजे त्या अप्लाय करत चाला क्वेशनवर त्या प्रत्येक क्वेशनवर अप्लाय होतात की नाही त्याची बॅक टेस्टिंग घेत चला. ओके. त्याच्यानंतर काय जो तुमच्या कॅल्क्युलेशनचा स्पीड आहे. ओके. कॅल्क्युलेशनचा स्पीड हा खूप इम्पोर्टंट आहे. मी मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, की तुम्हाला तुमचा कॅल्क्युलेशनचा स्पीड वाढवावा लागेल. ओके. आणि नेक्स्ट काय आहे ऑप्शन इलिमिनेशन. आता एम-सी-क्यू सोडवताना आपला अप्रोच कसा असला पाहिजे, की ऑप्शन इलिमिनेट करायचे. आता मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल ऑप्शन इलिमिनेशन म्हणजे काय मी ते तुम्हाला सांगतो. की समजा एक्स-वाय-झेड एक क्वेशन असेल, ओके. आणि त्याच्यानंतर 4 ऑप्शन असतील, बरोबर. तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय करायचं की जो तुम्हाला एकदम ऑड ऑप्शन वाटेल, तर तो तुम्ही इलिमिनेट करून टाकायचा. ओके. त्याच्यानंतर थोडंसं मिळतं-जुळतं जर असं म्हणजे ऑप्शन एक-एक इलिमिनेट करून चालायचा. आता पहा, हा इलिमिनेट केल्यानंतर या तिन्हीमध्ये किती प्रोबॅबिलिटी राहते? 33% बरोबर. इनिशियली किती असते? 25% प्रोबॅबिलिटी करेक्ट आन्सर येण्याची. त्याच्यानंतरनं किती प्रोबॅबिलिटी राहते? 33%. त्याच्यानंतर हा जरी हा इलिमिनेट केला, तर नंतर किती राहते? 50% ओके. मग नक्कीच तुम्ही 25% पेक्षा 50% मध्ये ॲक्युरसी तुमची जास्त येणार आहे का? येणार आहे. आणि जर समजा तुम्ही याच्यातला आणखीन जर एखादा एलिमिनेट केला, तर एकच राहतोय म्हणजे 100% हाच बरोबर असणार आहे. म्हणजे या पद्धतीने जर तुम्ही अप्रोच ठेवला, तर नक्कीच तुम्हाला यश मिळेल. ओके. त्याच्यामुळे स्टडी आपल्याला काय करायचा आहे, की स्मार्ट पद्धतीचा स्टडी करायचा आहे. हार्ड स्टडी करून काहीही होणार नाही. ओके. त्याच्यानंतर आता मी तुम्हाला एक ऑप्शन देतो, की कम बॅक बॅच. फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला काय करायचं की सह्याद्री ट्युटोरियल्स चॅनलवर जायचंय. सह्याद्री ट्युटोरियल्सचं तुम्हाला ॲप डाउनलोड करायचंय. ॲप डाउनलोड केल्याच्यानंतर तुम्ही ॲप ओपन केल्याच्यानंतर साइन अप वगैरे केल्याच्यानंतर तुम्हाला स्टोअर नावाचा ऑप्शन दिसेल आणि स्टोअर ऑप्शनमध्ये कम बॅक बॅच नावाची एक तुम्हाला बॅच दिसेल. ओके. आता त्या बॅचविषयी मी तुम्हाला सांगतो, की ती एक ड्रॉपरसाठी म्हणजे ज्या विद्यार्थ्याने ड्रॉप घेतलाय तर त्यांच्यासाठी परफेक्ट बॅच आहे. तर त्या बॅचमध्ये काय आहे, की समजा जे तुमचे डी-पी-पी असतील, स्टडी मटेरियल असतील, लेक्चर्स असतील, सर्व गोष्टी ज्या ड्रॉपरसाठी उपयुक्त गोष्टी आहेत, त्या तुम्हाला तिथं अवेलेबल आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे फ्री कंटेंट. त्या बॅचमध्ये फ्री कंटेंट अवेलेबल आहे. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही जा तिथं फ्री कंटेंट चेक करा, कोणतं फ्री कंटेंट आहे, तुम्हाला लर्निंग कशी वाटते किंवा कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता, तिथं व्यवस्थित सगळं दिलेलं आहे. त्याच्यामुळे एकदा ॲप डाउनलोड करा. ॲप डाउनलोड केल्याच्यानंतर बॅचवर व्हिजिट करा. एकदा फ्री कंटेंट पहा आणि नंतर पर्चेस करायची की नाही हे तुम्ही ठरवा. जर तुम्हाला काही अडचण असेल तर हा इथं माझा नंबर आहे. या नंबरवर तुम्ही एनी टाईम मला कॉल करू शकता. त्याच्यामुळे काळजी करायची गरज नाही. आता फर्स्ट ऑफ ऑल सगळं व्हिडिओमध्ये मी जेवढ्या पद्धतीने सांगितलं तेवढं एक मी तुम्हाला क्विक त्याची रिव्हिजन देतो. तर आपल्याला काय करायचंय, की हे पहा, सगळ्यात पहिले आपल्याला आयडेंटिफाय मिस्टेक तुमच्या काय मिस्टेक झाल्या त्या तुम्हाला आयडेंटिफाय करायच्यात. ओके. एकदा मिस्टेक आयडेंटिफाय केल्या, नंतरनं काय करायचंय आपल्याला, तुमचं एक परफेक्ट तुम्हाला रुटीन बनवायचंय. तुमच्या डेचं तुम्हाला एकही मिनिट तुमचा वेस्ट करायचं नाही. त्याच्यानंतरनं काय करायचंय, की कॉन्फिडंट राहायचं, पॉझिटिव्ह राहायचं. ऑल्वेज ज्या पॉझिटिव्ह गोष्टी असतील त्याच ऐकायच्या. निगेटिव्हिटीकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही. कारण बरेचसे तुम्हाला YouTubeवर वगैरे काय सांगतील, की समजा पहिल्या ड्रॉपमध्ये समजा 90% आले होते, नंतर ड्रॉप घेतला 50% झाले. या गोष्टीकडे तुम्ही लक्षच द्यायचं नाही. लक्ष कोणत्या गोष्टीकडे द्यायचं कारण कितीही आम्ही असे ड्रॉपर्स पाहतो, की ज्यांना पहिल्यांदा 10-15% आले होते आणि नंतर त्यांना 95% आले. हे एक्झाम्पल तुम्ही घ्यायचे. ओके. यांचा आदर्श घ्यायचा. बरोबर? त्याच्यानंतर नेक्स्ट काय आहे, की तुमचं एक फिक्स रुटीन बनवायचं. हे तर तुम्हाला मी ऑलरेडी सांगितलंय. ओके. त्याच्यानंतरनं काय तुमची युअरसेल्फ डोंट कंपेअर युअरसेल्फ विथ अदर्स. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. ओके. त्याच्यामुळे जास्त निगेटिव्हिटी येते. त्याच्यामुळे बाकीच्यांचा विचार करायचा नाही. तुमचं काम तुम्ही प्रामाणिकपणे करत राहायचंय. त्याच्यानंतरनं नेक्स्ट काय आहे, तुमचा टाईम बिलकुल वेस्ट झाला नाही पाहिजे याची तुम्हाला खबरदारी घ्यायची आहे. त्याच्यानंतर 0 पासून सुरू करायचंय. ओके. 0 पासून सुरू का करायचंय? कारण नंतर एक्झामच्या वेळेस असं म्हणायला नको, की माझा अभ्यासच झाला नाही किंवा बेसिक्सच क्लिअर नाही. त्याच्यामुळे बेसिक्स पासून सुरू करायचंय. भले थोडासा टाईम वेस्ट म्हणजे अभ्यासामध्ये होई नका किंवा कन्सेप्ट रिपीट होई नका. पण बेसिक्स पासून तुम्हाला सुरू करायचंय. त्याच्यानंतरनं काय, हे जसं मी आता तुम्हाला एक्सप्लेन केलं, स्मार्ट पद्धतीने स्टडी करायचा आहे. त्याच्यामध्ये काय येणार, की ऑप्शन एलिमिनेशन येणार. कॅल्क्युलेशनचा तुम्हाला स्पीड इन्क्रीज करायची किंवा स्मार्ट पद्धतीने कॅल्क्युलेशन करायचंय. त्याच्यानंतर शॉर्ट ट्रिक्स ज्या असतील त्यांची बॅक टेस्टिंग करायची. शॉर्ट ट्रिक्स तुम्हाला नोट डाउन करून ठेवायच्या. ओके. आणि कमबॅक बॅचबद्दल तर तुम्हाला माहिती आहे. आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधील एक ना एक पॉइंट सगळे म्हणजे समजले असतील. जर तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल, तर आपल्या व्हिडिओला लाईक करा. ओके. जर तुम्हाला काही क्वेरी असेल, बॅचबद्दल असेल किंवा समजा याच्या एकाही पॉइंटबद्दल क्वेरी असेल, तर व्हिडिओला कमेंट करा. त्यासोबत व्हिडिओ व्हिडिओ तुमच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत शेअर करा. ज्यांनी ड्रॉप घेतलाय त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. त्यांना काही ना काहीतरी या व्हिडिओतून शिकायला मिळेल. आणि महत्त्वाचं म्हणजे प्लीज आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह टॉपिक सोबत.